चांगला. खूप खूप धन्यवाद सूर्यवंशी साहेब, डोईफोडे साहेब. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून आपण इथे आलेला आहात, आम्हाला जाणीव आहे. परंतु पुढचे आपले मान्यवर आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला पुढचा कार्यक्रम करणं गरजेचं आहे, लगेच चालू करणं गरजेचं आहे. मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय न्यायमूर्ती मिलिंद जाधव साहेब, तसेच विशेष अतिथी कंक मॅडम यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मंचावर स्वागत करतो, शब्दसुंदरांनी स्वागत करतो. आणि मान्यवरांना एक छोटीशी विनंती करतो की प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची. प्रतिमा हेगडे साहेबांची प्रतिमा, ज्यांच्या नावाने आपण हा कार्यक्रम करतोय, कैलासवासी प्रभाकर हेगडे साहेब यांची प्रतिमा आहे. तशीच सरस्वतीची प्रतिमा आहे. मान्यवरांचं पुन्हा व्यासपीठावर आगमन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी न्यायमूर्ती मिलिंद जाधव साहेब, विशेष अतिथी न्यायाधीश कंक मॅडम, प्रधान न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय ठाणे, तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय म्हात्रे साहेब, उपाध्यक्ष के पाटील साहेब, आणि ज्यांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने सिनियर काउन्सिल म्हणून सन्मानित केलेलं हो, आणि जे आपल्या एका कार्यक्रमातील गौरवमूर्ती आहेत महाडिक साहेब, यांचं देखील मंचावर आगमन झालेलं आहे. मी संदेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण देखील मंचावर यावं. आम्हाला नेहमी पाठिंबा देणारे, सतत प्रत्येक गोष्टीशी पाठीशी असणारे, तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश भन्साली साहेब, आपणास विनंती करण्यात येते की आपण देखील मंचावर. विधी फाउंडेशन आयोजित कैलासवासी प्रभाकर हेगडे व्याख्यानमाला वर्ष 14वे या कार्यक्रमात मी ॲडव्होकेट राजेंद्र नलगे आपणा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. मी मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्यापैकी कित्येकांना कदाचित माहीत नाही, म्हणून हा पूर्ण थोडक्यात संस्थेबद्दल माहिती सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. 13 एप्रिल 2005 रोजी ठाण्यातील काही वकील मित्रांनी एकत्र येऊन विधी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. याचा उद्देश हा होता की कायद्याचा प्रचार आणि प्रसार करणे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आहे, विविध वकील संघटना आहेत, त्या त्यांच्या परीने प्रयत्न करतातच, परंतु ते प्रयत्न फार अपुरे पडतात हे सगळ्यांना जाणीव आहे. कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून विधी फाउंडेशनच्या माध्यमातून गेले 19 वर्ष विविध कार्यक्रम राबवले जातात. आम्ही वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं घेतो, वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतो. आपला जो मुख्य उद्देश आहे तो वकिलीत येऊ घातलेले जे नवीन वकील आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करणं आहे. आणि त्याला अनुसरूनच गेले 19 वर्ष आपण स्टडी सर्कल म्हणजे अभ्यास मंडळ आयोजित करतो, ज्याचा उद्देश हा असतो की एका विषयावर, विशिष्ट विषयावर आपण चर्चा आयोजित करतो, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला लावतो, त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन करतो, आणि अत्यंत ज्या बेसिक गोष्टी आहेत की एक्झिबिट फॉर आर्ग्यू कसं करावं, बेल ॲप्लिकेशन ड्राफ्ट कसं करावं, कोर्टासमोरचं सबमिशन कसं असावं. वकिलीत नवीन असताना खूप प्रश्न पडतात. आता आपण चर्चासत्रात ऐकलं की किती ज्युनियरशिप करावी किंवा सिनियरकडून, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी त्यांना मार्गदर्शनासाठी एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपण स्टडी सर्कल 19 वर्ष चालू केलेलं आहे. आणि विधी फाउंडेशनतर्फे आपण शैक्षणिक साहित्याचं देखील वाटप करतो. विधी फाउंडेशनची लायब्ररी आहे. असे अनेकविध कार्यक्रम विधी फाउंडेशनतर्फे राबवले जातात. तर या कार्यक्रमात मी आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत आपले न्यायमूर्ती मिलिंद जाधव साहेब यांचं स्वागत
संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय म्हात्रे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान चिन्ह, पुस्तक हे देऊन आपण स्वागत करतोय. पुष्पगुच्छाऐवजी आपण पुस्तक देण्याचं ठरवलंय, कारण पुष्पगुच्छ एन्व्हायरमेंट फ्रेंडली अप्रोच ठेवण्यासाठी. प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते माननीय जाधव साहेब यांचं स्वागत करतायत संस्थेचे अध्यक्ष संजय म्हात्रे साहेब. सन्मान चिन्ह आणि अत्यंत गाजलेलं पुस्तक रोजेस इन डिसेंबर या पुस्तकाची एक प्रत. त्यानंतर मी विनंती करतो के पाटील साहेब यांना की आपण आजच्या ज्या विशेष अतिथी आहेत न्यायमूर्ती कंक मॅडम, न्यायाधीश कंक मॅडम यांचं देखील आपण सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. मी विनंती करतो संस्थेचे खजिनदार गिरीश यादव यांना आपण भन्साली साहेब, जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे यांचं सन्मान चिन्ह आणि पुस्तक रूपी भेट देऊन स्वागत करावं. धन्यवाद गिरीश साहेब, धन्यवाद भन्साली साहेब. मी विनंती करतो संस्थेचे सचिव प्रशांत सावंत साहेब यांना की आपण हवेलीकर साहेबांचं सन्मान चिन्ह आणि पुस्तक रूपी भेट देऊन स्वागत करावं. धन्यवाद सावंत साहेब, धन्यवाद हवेलीकर साहेब. मी विनंती करतो सहसचिव सुधीर केनी साहेब यांना की आपण महाडिक साहेबांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. मी विनंती करतो ॲडव्होकेट राजाराम तारमाळे साहेब यांना की आपण संदेश पाटील साहेबांचं पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले पाटील साहेब तसेच स्वागत करणारे तारमाळे साहेब दोघे अत्यंत सक्रिय आहेत विधी फाउंडेशन सोबत गेले 19 वर्ष. धन्यवाद तारमाळे साहेब, धन्यवाद पाटील साहेब. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, तसेच समोर देखील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल्स आहेत, प्राध्यापक आहेत, परंतु वेळेच्या अभावी आपण सगळ्यांना सन्मान आणि सत्कार करू शकत नाही. त्याबद्दल मी क्षमा व्यक्त करतो. सगळ्यांचा सन्मान आणि सत्कार केला असं व्यक्त करतो. आणि यानंतर विधी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मागच्या वेळेससुद्धा मी आपणाला बोललो होतो की टाळ्या वाजवण्यासारखा व्यायाम नाही, त्यामुळे आपण हरकत नाही वाजवत. विधी फाउंडेशन या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती माझे मित्र, कलिग आणि आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सेक्रेटरी श्री राज नलगे यांनी थोडीफार माहिती दिली. अधिक माहिती मी देण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण भविष्यातले जे काही कार्यक्रम आहेत संस्थेतर्फे, त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम मी मागील 2-3 वर्ष सांगत होतो की आम्ही जेलमध्ये जे आरोपी आहेत ज्यांची शिक्षेपेक्षा जास्त काळ आतमध्ये आहेत, पण त्यांना जामीन करता पैशाची व्यवस्था होत नाही किंवा इतर काही मदत होत नाही, अशा यांच्यासाठी आम्ही मागील 3 वर्ष प्रयत्नात होतो.
आता आम्हाला ते परमिशन मिळाली आहे आणि आम्ही सुरुवात केलेली आहे की काही आरोपींना त्यांची जामीनची रक्कम भरून किंवा त्यांच्या केसेस चालवण्याकरिता घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्या लिगल एडकडनं चांगलं काम होतंच आहे, पण त्याच्यासोबत विधी फाउंडेशनतर्फे आम्ही हे एक नवीन काम सुरू केलेलं आहे. आणि मला नक्की खात्री आहे की आपण सर्व भविष्यात वकील होऊन आमच्याकडे बरोबर काम करायला याल. आज हा कार्यक्रम करत असताना मी पहिल्यांदा येतो आहे. बाकी सगळं माझ्या कलिग यांनी सगळं अरेंज केलं आहे. दरवेळेस मी असतो, पण थोड्या तब्येतीमुळे मी नव्हतो ह्यावेळेस. पण तरीसुद्धा हा सुंदर कार्यक्रम जो आयोजित केला आहे त्यासाठी माझ्या सर्व कलिग, सर्व मित्र आणि आपण सर्वांचं मी आभार मानतो आणि स्वागत करतो ह्या संपूर्ण कार्यक्रमाला. आपण आहे 14वं वर्ष आहे आपलं विधी फाउंडेशनचं, आणि विधी फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यक्रमाला दरवर्षी मान्यवर न्यायाधीश येतात, त्यांचं मार्गदर्शन असतं. यावेळेसही माननीय जाधव साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आणि मला खात्री आहे इथून बाहेर पडणारा प्रत्येकजण अतिशय आनंदाने आणि काहीतरी बरोबर घेऊन जाणार आहे. मी जास्त वेळ घेण्यात अर्थ नाही, कारण आपल्याला जाधव साहेबांना ऐकायचं आहे आणि भरपूर ऐकायचं आहे, आणि म्हणून मी माझं आवडतं घेतो. थँक्स पुन्हा आल्याबद्दल. ह्यावेळेस मुद्दामून हा हॉल घेतला होता. मागच्या वेळेस जागा आपल्याला कमी पडली होती, काही पोरांना त्रासही झाला होता, म्हणून हा हॉल घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की यापुढेही आपण इथेच प्रयत्न करूया प्रोग्राम्स. थँक्स. खूप खूप धन्यवाद म्हात्रे साहेब. खरं तर ही वैयक्तिक गोष्ट आहे, सांगणं संयुक्तिक नाही, पण मला राहत नाही आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची मीटिंग, वेगवेगळ्या मीटिंग्स होत असतात. एक मीटिंग आम्ही 5:30 वाजता ठरवली होती. 5 वाजता मला म्हात्रे साहेबांचा फोन आला की मला ॲडमिट व्हावं लागेल, 5:30 वाजता मीटिंग प्रोपोन करा. मीटिंग आम्ही अगोदर घेतली, नंतर ते ॲडमिट व्हायला गेले. हे कुठलं पर्सनल गोष्ट नाही, सोशल कमिटमेंट ही विधीची कमिटमेंट आहे. अध्यक्ष रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ही विधीची कमिटमेंट आहे. आजही त्यांची तब्येत ठीक नाही आहे, फक्त कार्यक्रमानिमित्त ते आलेले आहेत. आणि हा टीमवर्क आहे, जसं त्यांनी सांगितलं अत्यंत योग्य पद्धतीने, की जरी इथे उभे राहून 1-2 वक्ते बोलत असतील, कदाचित मी सूत्रसंचालन करत असेल, अगोदर राजपूत साहेबांनी केलं, पण आमची खूप मोठी टीम आहे जी उभी आहे वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये. आणि या सगळ्यांचा हा गेले 19 वर्षांच्या अथक परिश्रमाचं हे जे काही फळ दिसतं, 19 वर्षाचं जे काही रोपटं आहे ते हे रोपटं आलेलं आहे. मी मगाशीच म्हटलं की कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आम्ही वेगवेगळ्या पद्धती अवलंबत होतो. असं करत असतानाच पहिल्या सत्रात सूत्रसंचालन करणारे बलदेव राजपूत यांच्या डोक्यात एक कल्पना अशी आली की आपण लेक्चर दिलं तर लोक ऐकतात, घरी जाऊन विसरतात, फार फार तर 4 दिवस लक्षात राहील. असं काय आपण करू शकतो की त्यांना घर बसल्या कायद्यांची माहिती मिळेल. आणि मग या संकल्पनेतून जन्म झाला विधी दिनदर्शिकेचा. विधी दिनदर्शिकेची संकल्पना अशी असते की आपण त्यात प्रत्येक म्हणजे एक पान वगळता जे संस्थेबद्दल माहिती देणारं असतं, 11 पानावर वेगवेगळे लेख लिहिलेले असतात. आणि ते सर्व लेख साधारणपणे सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या विषयाशी, संबंधित असलेल्या विषयाचे असतात. यावर्षीची आपली जी थीम होती तो लॉज अँड डिव्होर्स, मॅट्रिमोनियल लॉज ही थीम होती. आणि बहुतेक सगळे लेख या विषयाला अनुसरून आहेत. कॅलेंडरचं पब्लिकेशन आता होणार आहे आणि त्याकरता मी मान्यवरांना विनंती करतो की विधी दिनदर्शिका 2024 आपण आपल्या शुभ हस्ते 2025 आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशन करावं. माननीय न्यायमूर्ती जाधव साहेब, कंक मॅडम, बन्साली साहेब आणि इतर मान्यवर जे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मंडळी, आणखीन याच्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा असा आहे की पूर्वी आजही आम्हाला खूप सिनियरची मदत होते, वेगवेगळ्या सिनियरचे लेख आहेत, पण ज्युनियर मंडळींनी देखील खूप चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवून त्याच्यात अत्यंत अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत. मग तो कस्टडीचा लेख चौधरी मॅडमचा आहे, जज मॅडमचा, क्रुएल्टी असेल, लॉ रिलेटेड टू डायव्होर्स असेल, मेंटेनन्स असेल, ॲडल्टरी असेल, रजिस्ट्रेशनचा कायदा असेल, असे वेगवेगळे 11 कायद्यावरचे लेख आहेत. मान्यवरांनी दिनदर्शिकेचं प्रकाशन केलेलं आहे असं मी त्यांच्या संमतीने आणि त्यांच्या वतीने जाहीर करतो. विद्यार्थ्यांसाठी, कायद्याच्या अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी दिनदर्शिका आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाचा पुढील भाग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम करतोय,
त्याचबरोबर वकिलीत 9 एवी घातलेल्या वकिलांसाठी हा कार्यक्रम करतोय. आणि मग याच्यातून एक संकल्पना निर्माण झाली की बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर, पिक्चर बद्दल नाही म्हणत, लॉ बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. तर त्या लॉ कॉलेजचा एक चांगला विद्यार्थी निवडण्याचं स्वातंत्र्य आम्ही लॉ कॉलेजवर दिले. त्यांना काही क्रायटेरिया दिले आणि त्या क्रायटेरियातून लॉ कॉलेजने त्यांच्या लेवलवर विद्यार्थ्यांची निवड केली. मंडळी, मला सांगायला अत्यंत अभिमान होतोय की पूर्वी आम्ही 2-3 कॉलेजेसकडे अप्रोच व्हायचं, ते विद्यार्थी यायचे. आता थोडा प्रवाह बदललेला आहे. आता कॉलेजेस विधी फाउंडेशनकडे अप्रोच होतात आणि आमच्याकडे तक्रार करतात की आम्हाला का कळवत नाही, आम्हाला का सांगत नाही, तुम्ही एवढे छान कार्यक्रम करता आम्हाला सांगत नाही. पर्यंत आपण पोचलेलो आहोत. हा सगळ्यांच्या एकत्रित परिणामाचा भाग आहे. आणि या वेळेला आपल्याकडे साधारण 12 कॉलेजेसने नोंदणी केलेली आहे की आम्हालाही आपल्यात सहभागी करून घ्या, आमच्या विद्यार्थ्यांचाही आपल्या व्यासपीठावर सन्मान करा. हे सन्मान देण्याकरता मी विनंती करतो संदेश पाटील साहेब यांना की आपण TMC लॉ कॉलेजचा बेस्ट स्टुडंट मिहीर कोळेकर आय थिंक सध्या वकिली करतायत. मिहीर कोळेकर, दीपाली विवेक पाटील, आनंद विश्वगुरु लॉ कॉलेज, TMC लॉ कॉलेजचे आहेत. मी माडिक साहेबांना विनंती करतो की आपण दीपाली विवेक पाटील, आनंद विश्वगुरु लॉ कॉलेजची बेस्ट स्टुडंट्स, हिला सन्मानित करावं. आपले सत्कार मूर्ती शाळीग्राम साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, केवळ फक्त 52 वर्ष वकिली झालेलं व्यक्तिमत्व आहे. आपण टाळ्या किती वाजवायच्या आपण लक्षात घ्या. वकिलीचं वय 52 वर्ष. तसेच दुसरे मान्यवर सत्कार मूर्ती आपले जे व्यासपीठामध्ये आपलं सभागृहामध्ये उपस्थित आहेत, आर्य चौधरी साहेब, त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. धैर्यशील जगताप पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. दिव्या मल्लेश सोनावणे, मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज, मी विनंती करतो अध्यक्षांना की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर DY पाटील, श्रावणी पडते आहेत. येस, मी विनंती करतो माननीय न्यायमूर्ती जाधव साहेब यांना की आपण श्रावणी पडते हिला बेस्ट स्टुडंट ऑफ द कॉलेज याने सन्मानित करावं. केशव भारद्वाज, कंक मॅडम यांना विनंती आहे की आपण केशव भारद्वाज, मंडळी आपण विद्यार्थी आहात, कधीतरी आपला सत्कार होणार आहे. टाळ्या उधार द्या, परत मिळतील. आपले कलिग आहेत, सन्मानित केले जात आहेत. संपूर्ण कॉलेजमधून एका विद्यार्थ्याचं नाव घेतलं जात आहे. माझ्या माहितीप्रमाणे AC एवढा कडक नाही की आपल्याला टाळ्या वाजवणं शक्य नाही. जोरदार टाळ्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत शेवटच्या अवॉर्डपर्यंत. पूर्णिता अनिल बंडकर, मी विनंती करतो भन्साली साहेबांना, हे MGM लॉ कॉलेजची बेस्ट स्टुडंट आहे पूर्णिता अनिल बंडकर. विश्वकर्मा शैलेंद्र प्रेमचंद, इंद्रपाल बाबूराव चौगुले लॉ कॉलेज अंजूर फाटा. टाळ्या बंद झाल्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज भिवंडी, वसुंधरा सोनी, मी विनंती करतो चौधरी साहेबांना की आपण या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. एंजल स्कूल ऑफ लॉ वाशी, मी विनंती करतो प्रदीप नायर, संस्थेचे सदस्य, यांना की आपण जीवनसी गोविंदन यांना सन्मानित करावं. ॲडव्होकेट PC लॉ कॉलेज कोपरखैरणे नवी मुंबई, कृष्ण कुट्टी ऐश्वर्या, मी विनंती करतो प्राध्यापक महेंद्र गायकवाड यांना की आपण यांना सन्मानित करावं. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे HVBC लॉ कॉलेज घाटकोपर खुशवा साक्षी, मी विनंती करतो ॲडव्होकेट संजय बोरकर साहेब यांना की आपण यांना सन्मानित करावं. HVPS लॉ कॉलेज घाटकोपर खुशवा साक्षी.
चालतील अजून थोड्या टाळ्या, थोड्या अजून. तो रो फार कमी आहे, कॉर्नर शेवटी टाळ्याच येत नाही आहेत, टाळ्या नाही आहेत तिकडून अजिबात. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार आणि ज्यांना सन्मानित केलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. नंतर पुढचा जो आपला अवॉर्ड आहे तो खूप महत्त्वाचा याच्यासाठी आहे की वकिलीत आल्यानंतर मोटिवेशन सुरुवातीला फार कमी असतात, अपवाद काही ना पैशाचं समजा कमवण्याचं असेल तर, पण हे मोटिवेशन दूर करण्याकरता आपण पुन्हा एक अशी संकल्पना आली की इमर्जिंग ॲडव्होकेट ऑफ द इयर हा अवॉर्ड द्यायचा. आणि हा अवॉर्ड देताना क्रायटेरिया असा आहे की ज्याची वकिलीला 5 वर्षे झालेली आहेत, जो कोर्टासमोर व्यवस्थित सबमिशन करतो, कायद्याचं ठीकठाक खूप असं अपेक्षित नाही आहे, नॉलेज आहे, जो सबमिसिव्ह आहे, फक्त कायद्याचं नॉलेज आहे, सबमिशनमध्ये कुठेतरी कमी आहे, कोर्टासमोरचा ॲपेरन्स बरोबर नाही आहे, तर थोडं त्याचे मार्क्स कमी पडतात. वर्षभर आपली एक कमिटी अशा नवीन वकिलांचा शोध घेत असते, त्यांना मार्क करत असते, त्यांना ऑब्झर्व करत असते आणि अशा अनेक वकिलांमधून 10 वकिलांची एक लिस्ट तयार होते, 10 मधून स्क्रुटिनी 5ची होते आणि 5 मधून एक फायनल वकील निवडला जातो. मी फक्त 2 नावं घेतो वेळाबेवी ते, अदरवाईज 10 नावं 2 नावं घेतो. स्वप्नील पाडेकर आलेत का? स्वप्नील पाडेकर नाहीये. ॲडव्होकेट जतीन साहू, हे 2, या साहू साहेब पुढे या जरा, हे जे 2 जे होते 2 फायनलिस्ट आपण म्हणूया, आणि या 2 फायनलिस्टमधून द बेस्ट किंवा इमर्जिंग ॲडव्होकेट ऑफ 2024 इज ॲडव्होकेट जतीन साहू. आणि मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि माननीय न्यायमूर्ती जाधव साहेब यांना इमर्जिंग ॲडव्होकेटचं सन्मान चिन्ह आणि पुस्तक देण्यात आलं. जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं ॲडव्होकेट संदेश पाटील साहेब आणि ॲडव्होकेट आदेश पाटील यांनी आदरणीय DB पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ ते इमर्जिंग ॲडव्होकेट्सना एक पुस्तकांचा सेट देखील देतात, त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन आणि आभार. मंडळी इमर्जिंग ॲडव्होकेट आहेत, ज्यांना कोणाला मिळवायचं असेल त्यांनी टाळ्या वाजवा, ज्यांची अपेक्षा असेल की मला मिळावा अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवा. जे वाजवणार नाही त्यांना बहुतेक अपेक्षा नाही असं आपण समजूया. बऱ्याच जणांचे आहे, कॉम्पिटिशन टफ करा आमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद साहेब, खूप 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 आभार. नंतर मंचावर एक अशी व्यक्ती आहे जी आमच्या सगळ्यांसाठी आदरणीय आहे, अनुकरणीय आहे आणि ज्यांना नुकताच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने सिनियर काउन्सिल म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे, असे आदरणीय श्री दिनकर महाडिक साहेब यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि माननीय जाधव साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महाडिक साहेब हे सातत्याने विधी फाउंडेशनशी जोडलेले आहेत. त्यांनी माननीय न्यायमूर्ती ओक साहेब जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्या चेंबरचे ते आहेत, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. साहेबांच्या ड्राफ्टिंगबद्दल, त्यांच्या मराठी लेखनाबद्दल आणि अत्यंत मुद्देसूद ड्राफ्टिंगबद्दल ते अत्यंत प्रसिद्ध आहेत. खूप साधं सरळ व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान करण्याचं आम्हाला भाग्य लाभतंय, हा आमचा सन्मान आहे. खूप वरिष्ठ वकील आहेत. यानंतर सर्व वकील मंडळी, कदाचित विद्यार्थ्यांना हे माहीत नसेल म्हणून, ज्या कार्यक्रमाकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि जो आमच्यासाठी अभिमानाचा सन्मानाचा विषय आहे तो म्हणजे जीवनगौरव पुरस्कार. आपले पहिले जीवनगौरव पुरस्काराचे जे मानकरी आहेत त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1951 रोजी दौंड जिल्हा पुणे येथे झाला. प्राथमिक शिक्षण आपण दौंड येथे केले, त्यानंतर LLB शिक्षण जळगाव येथे झाले. 1979 मध्ये आपण LLB झाल्यावर ॲडव्होकेट PV पाटील जे आपले मेहुणे होते त्यांच्यात आणि तेव्हा ठाण्यात सरकारी वकील होते, त्यांच्याकडे काही दिवस वकिलीचा श्रीगणेशा केला. 1980 मध्ये लग्न झाल्यानंतर पुन्हा आपण जळगाव येथे ॲडव्होकेट BE यावलकर यांच्यासोबत वकिली सुरू केली. 1980 ते 1982 या 3 वर्षात यावलकर साहेबांबरोबर दिवाणी व सहकारी कायदा याच्याबरोबर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट या कायद्यात वकिली केल्यानंतर आपण परत ठाणे येथे ॲडव्होकेट PV पाटील साहेब यांच्याकडे 1983 ते 1987 सालापर्यंत वकिलीचे धडे घेतलेत. आपण पाटील साहेबांकडे प्रामुख्याने दिवाणी कायद्यातील प्रकरणे हाताळलीत.
याच चेंबरमध्ये आपल्यासोबत वकील सर्वश्री यशवंत दातार साहेब, VG पाटील साहेब, MN राजाध्यक्ष साहेब सुद्धा होते. आपण 1987 पासून प्रामुख्याने न्यायालयात स्वतंत्रपणे वकिलीची सुरुवात केली. 1988 ते 2005 या कालावधीत शहापूर येथील महाविद्यालयात बिझनेस लॉ आपण शिकवलात. MACT, फौजदारी खटले, सहकार कायद्यातील वाद, दिवाणी वाद, महसूल कायदे, दिवाणी कायदे हे जरी आपल्या वकिलीचे विषय असले तरी त्यातल्या त्यात महसूल कायदे, भाडे नियंत्रण कायदा ही आपल्या वकिलीतील विशेषता. कोणीही हेवा करावा असा संयम आणि शांत स्वभाव हे आपले वैशिष्ट्य. लिगल ड्राफ्टिंग आणि आर्ग्युमेंट्स ही आपल्या वकिली व्यवसायाची बलस्थाने. त्यासाठी वाचनाचा व्यासंग हीच आपल्या ज्युनियर्स वकिलांना आपण लावलेली सवय. चेंबरमध्ये आपल्या ज्युनियर्स बरोबर सहकाऱ्यांसारखा व्यवहार, त्यांच्याबरोबर मॅटरसोबत चर्चा, प्रसंगी त्यांचे सल्ले लक्षात घेण्याची विद्यार्थी आणि अभ्यासू वृत्ती हे सदैव प्रेरणादायी आहे. वकील म्हणून न्यायक्षेत्रात काम करत असताना आपल्यातली माणुसकी सदैव जिवंत ठेवलीत. पालघर, वसईमधून येणाऱ्या आदिवासी गरीब पक्षकारांकडून फीची अपेक्षा न ठेवता त्यांचे दावे चालवणे ही प्रेरणादायीच. येणाऱ्या प्रत्येक पक्षकाराच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कायदेशीर उपाय करणे ही आपली हातोटी. आपण म्हणजे वाचनाच्या मंथनातून आलेला न्याय निर्णयांचा, सायटेशनचा चालता बोलता संग्रहच. एखाद्या तांत्रिक मुद्द्यावर कायदेशीर अडचण असल्यास कोणाही वकिलाने यावं आणि आपल्याकडून त्याबाबतचे सायटेशन घेऊन जावे आणि आपणही ते मुक्त हस्ते द्यावे हा आपला लौकिक. फेअर लिगल प्रॅक्टिसचे आपण मूर्तिमंत उदाहरण आहात. अभ्यासू, संयत, शांत आणि कुशल अशी आपली ओळख आहे. आपला सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपले पहिले सन्मानमूर्ती आहेत माननीय वरिष्ठ वकील श्री रमेश आत्माराम चौधरी साहेब. मी मुख्य न्यायमूर्ती साहेबांना विनंती करतो, जे मुख्य अतिथी आपले आहेत, की आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करावा. आपल्याला ओळखणारे सौभाग्यवती मॅडम खाली उभ्या आहेत. त्यांना विनंती आहे की आपण पण व्यासपीठावर यावं. हा साहेबांच्या जीवनातील फार महत्त्वाचा, अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. प्रत्येक विवाहित पुरुषाला माहीत आहे की किती सपोर्ट असतो घरातून आणि त्याच्याशिवाय शक्य नाही. साहेबांना जे ओळखतात ते एकच म्हणतात की एक म्हणू शकतात की कुछ रिश्ते मुनाफा नहीं देते मगर जिंदगी अमीर जरूर बना देते है. आपलं व्यक्तिमत्व त्याच प्रकारातलं आहे. आपले जे पुढचे सत्कार मूर्ती आहेत, मी मगाशी म्हटलं ते आले तेव्हा, वकिलीला फक्त 52 वर्ष झालेले आहेत. त्यांची साधारण 4थी ते 5वी पिढी वकिली. ते मुलगा वकील आहे, सून वकील आहे, पत्नी वकील आहे, त्यांचे वडील वकील होते. आपण 1947 साली आपला जन्म झाला. आपण ठाण्यातील MH हायस्कूल येथे प्राथमिक शिक्षण घेतलं. रुईया कॉलेजमध्ये आपण पदवी शिक्षण पूर्ण केलं. न्यू लॉ कॉलेज माटुंगा येथे आपण LLB पूर्ण केले. आपण 1972 सालापासून आपण वकिली करत आहात, गेले सुमारे 52 वर्ष. 1981 साली आपण चित्रा शालिग्राम, जे लेट जस्टिस आत्माराम शिंपी, एक्स बॉम्बे हायकोर्ट यांच्या कन्येशी, म्हणजे तेव्हा जे लोकायुक्त होतं त्यांच्या कन्येशी विवाह केला. आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मुलगा आणि एक सून आहे, दोघेही वकील आहेत. आपण ॲडिशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लीडर म्हणून 1979 ते 1981 काम केलं. आपण विशेष करून लँड ॲक्विजिशन आणि सॉल्ट रिलेटेड मॅटर्समध्ये वकिली केली, ज्याच्यात आपण अत्यंत मास्टर आहात. सॉल्ट रिलेटेड मॅटर्समध्ये आज आपल्या इतका कदाचित कोणी तज्ज्ञ असेल असं नाही, शक्यताच नाही. आपण PP पाटील आणि SBO यांच्याकडे ज्युनियर केलीत. आपल्याबद्दल सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सरांचा खणखणीत आवाज. सर जर ग्राउंड फ्लोअरला आर्ग्युमेंट करत असतील तर सेकंड फ्लोअरपर्यंत आवाज सहज जायचा आहे. आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. मी ज्युनियरशिपमध्ये असल्यापासून ऐकत आलो आहे की आर्ग्युमेंटचे प्रिपरेशन कसं करायचं तर ते शाळीग्राम साहेबांकडून शिकावं. अशा आदरणीय व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय. म्हणून मी विनंती करतो की आजचे जे दुसरे सन्मानमूर्ती आहेत, अशोक गजानन शाळीग्राम साहेब यांना
माननीय जाधव साहेब यांनी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. किसने कौन से सर ने कुठले सर ने आणखीन एक सांगायची ओळख राहिली कारण त्यांची माहिती फार त्रोटक दिली आहे. नॉलेजच्या आधारे सांगतो ते खूप चांगले क्रिकेटपटू पण होते, अत्यंत चांगले क्रिकेटपटू होते. धन्यवाद केनी साहेब ज्यांनी मला ही माहिती पुरवली. या दरम्यान रुपाली जांभोडे मॅडम, शीला मॅडम, महेंद्र गायकवाड साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसावे अशी आयोजकांची विनंती आहे. मी पास ऑन केले आपल्यापर्यंत. खूप धन्यवाद साहेब. यानंतर मी मागाशी सांगितलं मॅट्रिमोनियल लॉज शी संबंधित कायदे, विवाहविषयक कायदे. पहिल्या सत्रामध्ये पुरुष सूत्रसंचालकाने सूत्रसंचालन केलं. दुसरा सत्र जवळजवळ अर्धा तास झाला तरी मीच बोलतोय. इट्स नॉट अ फेअर. आणि तेवढ्या करताच नाही तर जसं मी मगाशी म्हटलं की पुढची पिढी घडली पाहिजे प्रत्येक बाबतीत, त्या अनुषंगाने अत्यंत चांगलं सूत्रसंचालन करणारी TMC लॉ कॉलेजची विद्यार्थिनी ॲडव्होकेट क्षितिजा खंडके हिना मी विनंती करतो की आपण पुढचं सूत्रसंचालन करण्याकरता माईकचा काही काळाकरता ताबा घ्यावा.